ईश्वर पूजनाचे ऐकाजे तुम्ही भक्त भागवत रालती हीच सत्य करा. किती किती सोपं सांगितलं ना महाराजांनी. एक सांगू, वारकरी संप्रदायात एकच फरक आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी असं डोक्यावर हात गोंजारून व्यवस्थित सांगितलं की ऐक बाळा हे असं आहे. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, कानाला पकडतात, हे असं आहे, असंच करावं लागेल, भले तरी देवकाशीची लंगोटी. अधिकारवाणीने तुकाराम महाराज सांगतात की कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात जवळजवळ सगळ्यांना बसलेल्यांपैकी चरित्र माहीत असेल, त्रास झाला नाही का? प्रचंड त्रास झाला. ज्ञानेश्वर माऊलींना त्रास झाला नाही का? आपण आता संध्याकाळी पसायदान श्रवण केलं. पसायदानात काय म्हणतो? पसायदानात काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली? जो जे वांछील तो तेला हो प्राणी जातो. सर्व प्राणी जाताला जे जे पाहिजे ते मिळो. कोणते प्राणी जात आहेत माहिती? ज्यांनी मुक्ताईला भूक लागल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेस भिक्षा मागायला गेले आणि ही भिक्षा मागत असताना ज्ञानेश्वर माऊलींच्या भिक्षेच्या पात्रामध्ये माती शेण घालवलं, अशा जीवांना सुद्धा ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. तीच परंपरा नामदेव महाराज पुढे सांगतात आणि तुकाराम महाराज सांगतात, ईश्वराची भक्ती करायची असेल, ईश्वराचं पूजन करायचं असेल, कसं करा? कोणत्याही जीवाचा मत्सर अजिबात घडायला नको पाहिजे. एक थोडस याच्यावर बऱ्याच वेळा बोललं जातं. एक थोडासा विषयांतर करतो, एक छानशी गोष्ट सांगतो. घ्या ना, बोला ना, तुम्ही तुमचं पूर्ण करा. एक साधू चालले होते रस्त्याने. ते जो तुमचा असा चेहरा, पण व्याकुळलेला चेहरा होता. तहान लागलेली वाटत होती, भूक लागलेली वाटत होती. एक गरीब स्त्री होती. त्या स्त्रीनं दरवाजा उघडला आणि पाहिलं रस्त्याने व्याकुळलेले महाराज चाललेले आहेत, साधू आहेत. ते जे कुंज चेहरा आहे, पण भुकेने व्याकुळलेले दिसत आहेत, तहान लागलेली दिसते आहे. चेहरा स्पष्ट सांगतोय. त्या माऊलीनं मागचा पुढचा विचार केला नाही. तिच्या छोट्याशा झोपडीत त्या महाराजांना, साधूंना जेवायला बोलवलं. म्हटले, महाराज मी गरीब स्त्री, माझ्या घरात उरलेलं शिळप असं काय बाशी काहीतरी आहे, ते तुम्ही ग्रहण करा, पाणी घ्या. त्या साधूंना आनंद झाला. म्हटले, या माता माऊलीने मला आपुलकीने बोलवलं, पाणी घ्या म्हटल्यानंतर सुखावला जीव, अन्न पोटात जाणार आहे, त्याच्यामुळे आनंद झाला. तो आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसला आणि त्या स्त्रीला जाणवलं की मी कालची शिळी भाकरी का देऊ. मग तिला चटकन आठवलं, माझ्या शेजारची जी बाई आहे, तिच्या घराला पाहुणे येणार होते, ती खीर करणार होती. वाटीभर खीर तिच्याकडे मागून तरी पाहते. वाटीभर खीर मागायला गेली आणि ती पण सज्जन स्त्री होती. आणि त्या सज्जन स्त्रीनं वाटीभर खीर दिली. त्या लंपतीनं ती गरीब स्त्री त्या साधूकडे आली. महाराज म्हटले, ही शिळी भाकरी आणि तिच्या सोबत ही खीर घेऊन प्राशन करा, मला पण माझ्या अंतरात्म्याला बरं वाटेल. साधूंनी खीर घेतली, खायला लागले, एक घास घास. अर्धी वाटी संपतो ना संपतो तोच ते महाराज त्या ठिकाणी गतप्राण झाले. त्या माऊलीला समजत नव्हतं हे काय झालं, माझ्या हातून कोणता पाप झाला. असं मी तर चांगल्या भावाने या ठिकाणी भावनेने मी या ठिकाणी साधूंना बोलवलं, जेवायला दिलं, हे असं काय झालं. तिला समजत नव्हतं. तोपर्यंत आजूबाजूची 2-4 लोक जमा झाली. त्या ठिकाणी त्यांचा श्वास चेक करायला लागले. आपल्याकडे एक पद्धत आहे, नाकाला दोरा लावतात. आतमधला काय जातो म्हणजे माणूस मरतो, वायू गेला म्हणजे माणूस गेला. त्या ठिकाणी त्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की साधू महाराज या ठिकाणी गतप्राण झालेले माऊली. धाय मुकून रडायला लागली. तिला समजत नव्हतं, मी तर चांगल्या अंतःकरणाने, चांगल्या भावनेने या ठिकाणी साधूंना बोलवलेलं आहे, असं का झालं माझ्या हातून. बघता 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 ते खेडेगाव होतं. आपल्या खेडेगावात वाऱ्यासारखी बातमी पसरते. वाऱ्यासारखी बातमी पसरली. आजूबाजूचे लोक जमले. म्हटले, आता या साधूंचा अंत्यविधी करावा लागेल. कोणी म्हणायला लागले, ही बाई तशीच आहे. त्या आजूबाजूच्या बाया बदल्या, त्या 2 बाया म्हणत होते, ही तशीच आहे,
खीरमध्ये काहीतरी काढून दिलं असेल. कोणी काय म्हणायचं ती खीर देणारी बाई आली, ती सुद्धा त्या बिचारा महिलेसोबत रडू लागली. हा सगळा प्रसंग इकडे चालू होता आणि थोडीशी काल्पनिक गोष्टीमध्ये मी घुसतो. काल्पनिक गोष्ट आता सुरू होते. आता गेल्यानंतर घ्यायला कोण येतं आपल्याला वरून? यमदूत. यम. आता यम आला. यमानं काय केलं ते घेतलं, उचललं, काय उचलायचं ते उचललं आणि प्रवास सुरू झाला. पण यम ज्यावेळेस हे घेऊन जात असतो ना, तो एक नोंद करणार असतो अधिकारी चित्रगुप्त. आता यमाने काय सांगितलं, म्हटले चित्रगुप्ता हे साधू महाराज त्या बाईच्या घरात मरून पडलेले होते, त्या बाईवर पाप लावा. हे साधू महाराज गेले. चित्रगुप्त म्हटले नाही, हे चुकीचं सांगतो. तू काय कर, आपण कोणत्या विषयावर बोलतोय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. मत्सर, कोणाही जीवाचा ना घोडो मत्सर. तू काय कर, त्या स्त्रीवर, त्या बिचारा बाईवर आरोप करू